कल्पना करा एक असा व्यक्ती जो दिवसभर स्टेजवर डान्स करतो आणि रात्री शेअर मार्केटमधून लाखो रुपये कमवतो. ना त्याच्याकडे कोणती MBA डिग्री आहे, नाही तो वॉल स्ट्रीटवर काम करतो. पण तरीही त्या व्यक्तीने 18 महिन्यांच्या कालावधीत $10,000 वरनं $20 लाख कमवले आहेत. आणि हे ते करत असताना तो जगभरात जे आहे त्याचे डान्सचे परफॉर्मन्स करत होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या व्यक्तीची संपूर्ण स्ट्रॅटेजी जी आहे ती आपण पाहणार आहोत आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की तुम्हाला शेअर मार्केटमधून पैसे कमवण्यासाठी संपूर्ण वेळ मार्केटमध्ये लक्ष द्यायची गरज नाहीये. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे निकोलो डार्विस. 1950च्या शतकामध्ये निकोलो डार्विस हा जगप्रसिद्ध डान्सर होता, जो आपल्या बहिणीबरोबर वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन जो आहे तो डान्स परफॉर्मन्स करत होता. आणि एक दिवस असं काहीतरी घडलं की त्याने त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. एकदा एका कार्यक्रमात त्याला त्याच्या पैशांच्या ऐवजी त्या कार्यक्रमाच्या मालकाने जे आहे ते शेअर्स दिले. सुरुवातीला निकोलो यांनी त्या शेअर्सकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण काही कालावधीनंतर त्याला समजलं त्या शेअर्सची किंमत कितीतरी पटीने वाढलेली आहे आणि इथूनच त्याचा शेअर्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. मग त्यांनी हा विचार केला की हे जर एकदा घडत असेल तर अनेक वेळा का नाही घडणार. तर याच्यामुळे तो शेअर मार्केटचा अभ्यास करायला लागला. पण जसं प्रत्येक नवीन ट्रेडर करतो तसेच त्यांनीही काही चुका केल्या, मित्रांचं ऐकलं, वेगवेगळ्या टिप्सवर जे आहे ते गुंतवणूक केली. पण तरी देखील त्यांनी मार्केटमध्ये हार न मानता शेअर मार्केटचा अभ्यास करायला चालू केला. दिवसभर तो डान्सचा परफॉर्मन्स करत आणि रात्री शेअर मार्केटचा अभ्यास करत. आणि हे करत असताना त्यांनी हजारो तासांचा अभ्यास केला. त्यावेळेस ना टेलिव्हिजन होतं, ना चार्ट्स होते, ना वेगवेगळे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म होते. तो जो आहे तो फक्त न्यूजपेपर वाचत असेल आणि वेगवेगळ्या जर्नल्सचा अभ्यास करत असेल. आणि हे करत असताना त्याला एक अशी गोष्ट समजून आली, जी स्ट्रॅटेजी त्याने पुढे वापरून $10,000 $20 लाख केले आहेत. त्याच टेक्निकचं नाव आहे बॉक्स टेक्निक. निकोलो डार्विसला हे लक्षात आलं की कुठलाही शेअर एक सरळ मार्गी चालत नाही, तो सर्वात पहिल्यांदा एका रेंजमध्ये काम करतो. आणि जेव्हा हा शेअर एखाद्या रेंज मधून कन्सोलिडेट होऊन जेव्हा ब्रेकआउट देतो तेव्हा तो एक आपल्याला चांगली मुवमेंट देतो. हीच स्ट्रॅटेजी जी आहे ते निकोलो डार्विसनी शोधली आणि ज्याला बॉक्स टेक्निक बोललं जातं. निकोलो डार्विसची स्ट्रॅटेजी सर्वात सोपी होती. तो उच्चांकी असलेले शेअर शोधायचा, त्याच्यामध्ये एक रेंज होऊस तोपर्यंत वाट पाहायचा आणि जेव्हा ती रेंज पूर्ण होईल आणि त्यानंतर जर त्या शेअरने वर ब्रेकआउट दिला तेव्हा तो खरेदी करायचा. आणि जर तो शेअर पुन्हा त्या रेंजमध्ये आला तर तेव्हा तो त्या शेअर मधून बाहेर पडायचा, जेणेकरून त्याचं नुकसान जे होतं ते कमी होतं आणि फायदा जो होता तो जास्त होता. ही स्ट्रॅटेजी सर्वात सोपी वाटली, पण 1950च्या काळात हा विचार एक क्रांतिकारी विचार होता. पण तोच विचार आणि ती स्ट्रॅटेजी जी आहे ती आजच्या मार्केटमध्ये देखील चालते. उदाहरण पाहायचं झालं तर रिलायन्सचा शेअर 2009 ते 2017 सालापर्यंत एका रेंजमध्ये कन्सोलिडेट होत होता. म्हणजे शेअरची प्राइस वाढतही नव्हती आणि कमीही होत नव्हती. पण 2017 नंतर जेव्हा या शेअरने ब्रेकआउट दिला त्यानंतर त्याने अनेक पटीने जे आहे ते इन्व्हेस्टरला परतावा दिलेला आहे. आणि याच टेक्निकला बोललं जातं बॉक्स टेक्निक. याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते एका रेंजमध्ये शेअर कन्सोलिडेट होत आहे का हे पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर जे आहे जर त्या शेअरने ब्रेकआउट दिला तरच तो आपण विकत घ्यायचा आहे. निकोलसची खरी ताकद ही त्याची स्ट्रॅटेजी नव्हती तर ती त्याची सायकोलॉजी होती. तो नेहमी म्हणायचा, मी कोणताही शेअर तळाशी खरेदी करत नाही, नाही तो उच्चांकीला असताना विकतो. मी जेव्हा तो शेअर मधल्या भागात असेल त्यावेळेस तो खरेदी करतो आणि काहीसा प्रॉफिट घेऊन बाहेर पडतो. बहुतेक लोक आज हीच चूक करतात की ते परफेक्ट एंट्री, परफेक्ट एक्झिट, परफेक्ट स्टॉप लॉस आणि परफेक्ट प्रॉफिट घ्यायच्या नादामध्ये जे आहे ते आपलं शेअर मार्केटमध्ये नुकसान करत आहे. लक्षात ठेवा, मार्केट हे आहे ते अनिश्चित आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला रिॲक्ट करावं लागतं. निकोलो डार्विसने आपल्याला एक गोष्ट शिकवली की शेअर मार्केटमधून लाखो रुपये कमवण्यासाठी तुम्हाला संपूर्ण वेळ ट्रेडर असण्याची गरज नाहीये. तुम्हाला गरज आहे योग्य ज्ञानाची, योग्य वेळेची आणि शिस्तीची. जर एका डान्सरने 1950च्या काळामध्ये जग फिरत असताना शेअर मार्केटमधून जर लाखो रुपये कमवले असेल तर आज आपल्याकडे इंटरनेट आहे, मोबाईल आहे, चार्ट्स आहेत, तर आज आपण किती पैसे कमवू शकतो याचा विचार देखील आपण केला पाहिजे. जर तुम्हाला अशाच महान ट्रेडर आणि इन्व्हेस्टर यांच्या गोष्टी ऐकायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.